दिवसाकडे सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याकडून 100 रुपये घेतले म्हणून नेट कॅफे चालकांवर गुन्हे दाखल केले होते। ही तत्परता जर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या महसूल खात्यामध्ये जर दाखवली असती तर ती योग्य ठरली असती। कारण तलाठ्यापासून ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंतचे जेवढे पण अधिकारी आहेत त्यांच्याकडे 2-2 वर्ष दावे नोंदी प्रलंबित आहेत। एखादा शेतकरी जर गरीब आला तर त्याला साधा दिवसभर उभारावं लागतं, त्याला पिण्याच्या पाण्याची सोय नसते, बसण्यासाठी बाकडा नसतो। त्या व्यक्तीला 2-2 वर्ष नोंदी होत नाहीत। अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्यांचे नोंदी होत नाहीत, त्यांना किती मानसिक त्रास होत असेल, त्यांना किती भेलपाडे घालावं लागत असते। जो नागरिक पैसे देतो त्यांची कामे होतात आणि जो नागरिक पैसे देतो त्यांची कामे होत नाहीत। त्याची सकल चौकशी करावी अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे। कारण जर सर्व अधिकाऱ्यांची जर चौकशी केली तर 2-2 वर्ष दावे नोंदी प्रलंबित आहेत। त्याचबरोबर कलेक्टर साहेबांनी जसे नेट कॅफे धारकावर कारवाई केली तसेच महसूल अधिकाऱ्यांवर पैसे घेतात म्हणून कारवाई करणार का? आमच्याकडे 100 पेक्षा जास्त बोगस कामाचे पुरावे आहेत। आम्ही ते कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना देऊ, ते कारवाई करणार का? आणि त्या महसूल जे अधिकारी आहेत जे बोगस नोंदी केले, बोगस काम केले, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं धाडस करणार का? कारण अनेक नोंदीसाठी 10,000 ते 25,000 एरिया वाईज पैसे घेतले जातात। वर्ग 2च्या जमिनीसाठी कोट्यावधीची लाच घेतली जाते। त्याच प्रकारे संजय गांधी मेळावा योजना, उत्पन्न दाखला, राहायचा दाखला, रहिवासी दाखला, त्याच प्रकारे जातीच्या दाखल्यासाठी प्रत्येक दाखल्यामध्ये 20 रुपये ते 50 रुपये हे अधिकारी घेत असतो। तर हे सर्वसामान्यांची हेळसांड कमी व्हावी म्हणून मी सोलापूर जिल्ह्यातील तलाठ्यापासून मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांत, उपजिल्हाधिकारी, कलेक्टर यांना जे मिळणारे वेतन आहे त्या वेतनावरच त्यांची मालमत्ता आहे का याची चौकशी करावी व अतिरिक्त झालेली मालमत्ता जी आहे बेहिशोबी ती सरकार जमा करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे केली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।